भावराया, हा कुठे गायब झाला रे? मी इथे आहे. मी इथे पण आहे. बघा, मी इथे पण आहे. मी इथे पण आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. झिंगालाला बोल हुर्र हुर्र. या टीम एक्स ला आपल्याला पकडायचंय. टीम ए पासून झेड पर्यंत जरी आले तरी सुद्धा आपल्याला मूर्तीचा पार्ट घेऊन जाण्यापासून नाही थांबू शकणार. आपण 3 पार्ट्स मध्ये तुटलेली मूर्ती का घेऊन चाललोय? त्या मूर्तीमध्ये अशी पॉवर आहे जी आपल्या सुपर पॉवर्स ना आणखी वाढवेल. म्हणून तिला 3 पार्ट्स मध्ये तोडून शहरातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवली आहे. आज आपण पहिला पार्ट घेऊन जाऊ. टीम एक्स माझ्या माइंड मॅजिकशी स्पर्धा नाही करू शकणार. भावराया, एवढे सारे सेम टू सेम. नाही यार, ही कसली तरी दुसरीच भानगड आहे. भानगडीचा तपास नंतर लावू. आधी या सर्वांना पकडायचंय. यांना मूर्तीपर्यंत पोहोचू नाही द्यायचंय. कळलं काय? बनी, कोणी वाचता कामा नये. मी पूलवाल्याला सांभाळतो, तू रस्त्यावरच्याला बघ. मी आरपार कसा निघून गेलो? झिंगालाला वाचवा. अरे बावळटा, तिथे काय करत होतास? मला वाटलं तिथे खरे तुम्ही आहात. घाबरू नका झिंगालाला, मी आहे. अरे हे काय केलंस? हुर्र हुर्र. कोळ्यांचं जाळ आहे, कोळी काढून टाकतील. झिंगालाला हुर्र हुर्र. इतक्या आरामात तू वाचू नाही शकणार आहेस. कळलं काय? मूर्ती घ्या आणि चला. अरे यार, ते मूर्ती घेऊन पळतायत. पकड त्यांना.
शाबास चला. शत्रूच्या डोक्याचा करतो मी दही काला. हे नाव आहे माझं झिंगा लाला. हे माझं नाव. ते मूर्ती घेऊन गेले. भाऊराया, आपण त्या जिंगालाला मारत होतो तर हात आरपार कसं काय निघून जात होता रे? तो आपल्या सोबत माइंड गेम खेळत होता. बाकी सगळ्या हॉलोग्राफिक इमेजेस होत्या. खरा तर फक्त एकच होता. आज पहिल्यांदा कुणीतरी टीम एक्स ला हरवून गेलं. कळलं काय? भाऊराया, आजची ताजी बातमी. टीम एक्स हरली. टीम एक्सचा झाला दी एंड. टीम एक्सचा पराभव झालेला आहे. सगळ्यांनी नीट ऐका. टीम एक्स हरलेली आहे. इथं या. आज पहिल्यांदा टीम एक्सचा पराभव झालाय. त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव गेलाय. झिंगालालाने पूर्ण शहराच्या तोंडावर लॉक लावला. करून टाकला टीम एक्सचा तोंड काळा. आणि हे सगळं कसं झालं ते आम्ही सांगू. पहिल्यांदा आमच्या चॅनलवर. नगर वॉन्ट्स टू नो. हा जरा जास्तच बोलतोय. कळलं काय? इथं ये. अजून कुठे जास्त बोललोय? अजून तर अर्धच बोललोय. जे स्वतःला बाई समजतात त्यांना मर्द बोललोय. मूर्तीचा पार्ट चोरी झाला आणि टीम एक्स काहीच करू शकली नाही. मुर्द्याला हिंदीत म्हणतात लाश. टीम एक्सचा झालाय सर्वनाश. खूप अपमान झाला यार. पण तो बोलतोय ते खरं यार. आपण हरलो. मग आता आपण जिंकून दाखवूया ना भाऊराया. एवढं सोपं नाहीये ते. त्या जिंगालाला हुर कडे सुपर पॉवर्स आहेत. कळलं काय? हा, मग काय झालं? आपण सुद्धा सुपर हिरो आहोत. पण त्याच्या पॉवर सोबत लढू शकू अशा सुपर पॉवर्स नाहीयेत आपल्याकडे. मग काय आपण नुसती हाताची घडी घालून बसून राहायचं वय? नाही, काही ना काहीतरी मार्ग शोधावाच लागेल. तू गप्प बस. डॉक्टर भालू कोणाशी भांडतायत? चला बघूया. मग मी पण बोलीन. मला बोलायलाच लागेल. खबरदार जर मला गप्प केलेस तर. तू गप्पच बस. इथं ये. इथं ये. इथं ये. इथं ये. इथं ये. इथं ये. तू माझा भाऊ नाही, काळीराय आहेस. तू माझा भाऊ नाही, जुनी चटाई आहेस. तू आमच्या टीम एक्स ला बदनाम केलंयस. मी तर फक्त माझं काम केलंय. आजपासून मला तुझं तोंड नको दाखवूस. तू सुद्धा तुझं तोंड नको दाखवूस. इथं ये. इथं ये. इथं ये. इथं ये. इथं ये. बाय असं नाही वाटत की कव्वालीची जंगी मैफिल चालू आहे इथे? शहरात उगाच सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. तुम्ही दोघं सोडा. शायरी करणं माझं काम आहे. या टाळी. गप्प बसा. इथं या. आपल्यावर खूप प्रेम असतं मायेचं. नारळ जेव्हा खाशील तेव्हा फोडून खायचं. दोन्ही भावांच्या मध्ये नाही यायचं. समजलं? जखमेवर नसतं खरवडायचं. आपल्याला कधीच नसतं रडवायचं. जे तू केलंस त्यानंतर मला भाऊ कधीच नाही म्हणायचं. मोहल्ल्याचा माहोल खराब होईल असं होऊ नाही शकत. आणि तुम्ही तसं कराल ते मी होऊ नाही देणार. हो भावांनो, टीम एक्स ने आपल्या शहराकरता आजपर्यंत किती काय काय केले. एकदा हरले म्हणून काय बिघडलं? हा? हो ना, भाई सुद्धा एकदा क्रिकेट टीमच्या ट्रेनरच्या एक्झाम मध्ये फेल झाले होते. जिम मध्ये असले म्हणून काय झालं? ट्रेनर तर आहेत भाई. हो भावा, तू स्वतःला शहाणा समजायला लागलायस की माझी इज्जत सगळ्यांसमोर काढतोयस? हा, नाही भाई, मी तर फक्त उदाहरण देत होतो भाई. टीम एक्सच काय, कोणी असते तरी ते हरले असते. जिंगालालाने मोमो डिमसेम इन्स्टिट्यूट मधून सुपर पॉवर शिकल्यात. मोमो डिमसम इन्स्टिट्यूट. हा, जेव्हा मी तिथं शिकत होतो तेव्हा जिंगालाला तिथला बेस्ट स्टुडंट होता. त्याला माइंड मॅजिक येतं. त्याला फक्त त्याच इन्स्टिट्यूट मधलं कोणीतरी हरवू शकतं. तुम्ही पण तिथेच शिकलाय ना? हा, पण मी जिंगालाला सारखे हाय लेवल्स नाही केले आहेत. म्हणजे तिकडने जे ट्रेनिंग घेतील ते जिंगालाला हरवू शकतात. हो, मग आम्ही तिकडेच ट्रेनिंग घेऊन आमच्या हरण्याचा बदला घेऊ. याला म्हणायचंय टीम एक्सच्या हरण्याचा बदला घेऊ. टीम एक्सच्या हरण्याचा. इथे या. टीम एक्सचा बदला टीम एक्स घेईन. तुम्ही का घ्याल? अहो, आम्हीच टीम एक्स आहोत. आणि सोबत असताना आपण ह्या गोष्टीला आणखी लपवू शकत नाही. हो, आम्हीच टीम एक्स आहोत. आणि आता आम्हालाच माइंड मॅजिक शिकून झिंगालालाला पकडायचंय.
हे इन्स्टिट्यूट आहे तरी कुठे? हिमालयामध्ये ट्रिपल फ्राईड गावात. ती धरणी माझी आई आहे. पण तुमच्या आईचं नाव म्हणजे त्या जागेचं नाव कधी ऐकलं नाहीये. ते ऐकूच नाहीये. त्या गावाचं नाव आपल्या नकाशावर पण नाही आहे. पण मग आम्ही तिथे जाणार कसे? मी माझ्या मॅजिकने पोहोचवेन, पण ती जागा खतरनाक आहे. हो बाबा, खतरनाक गोष्टींशी निपटण्यासाठी मी आहे ना, मी जाईन काय? अगदी बरोबर. हे टीम एक्स आहेत आणि आमचे मित्र सुद्धा आहेत. यांची इज्जत परत मिळवून देण्यासाठी भाई काय पण करतील. हो बाबा, आणि भाई सोबत भाईचा भाई म्हणजे तू सुद्धा जायचे. भाई मी तिथे येऊन काय करणार भाई? तुम्ही एकटेच पुरून राहाल भाई. काय? लवकर सांगा कोण कोण जाणार आहे. लवकर. आम्ही चौघ, तो तराम आणि किटकिट. रेडी. अगडम बगडम बॉम्बे बो या सगळ्यांना ट्रिपल फ्राईड गावात पोहोचवतो. डोकं थोडं गरम असल्याने जादू चुकीची झाली म्हणून वाळवंटात पोहोचला. सॉरी. थंड डोक्याने विचार केला म्हणून इकडे पोहोचला. सॉरी. माझी बॉर्डर जादू जुनी पुराणिकाची झाली. सॉरी मित्रांनो, पण यावेळी मी तुम्हाला योग्य जागी पोहोचवलंय. लय भारी लय भारी लय भारी. किती सुंदर गाव आहे. हो ना, आता फक्त मोमो डिमसम इन्स्टिट्यूट शोधून काढायचंय. भाऊ भाऊ, हे मोमो डिमसम इन्स्टिट्यूट कुठे आहे? गायब झाला. मोमो डिमसम इन्स्टिट्यूटचा पत्ता सांगू शकाल का? मोमो डिमसम इन्स्टिट्यूटचा पत्ता? मोमो डिमसम इन्स्टिट्यूटचा पत्ता सांगू शकाल का? असं वाटतंय या गावात सगळ्यांकडे सुपर पॉवर्स आहेत. पण कोणी पत्ता का नाही सांगत आहे? मला माहित आहे मोमो डिमसम इन्स्टिट्यूट कुठे आहे ते. कम विथ मी. मला तुमचे पैसे द्या. भाई भाई, हे तिघ जण आलेत 6 जणांना लुटायला. हा जरा जास्तच अन्याय नाहीये काय? होय, पण मग आपण कशाला आहोत? या न्यायाच्या तराजू तोलायलाच ना. कळलं काय? भवराया, यांना जादू येते म्हणजे हेच गुरुजी असणार. हो बाबा, हे गुरुजी नाही, गुरु घंटाले. यांना मी बघतो. अरे बापरे, काय होतंय? थांबा. थँक्यू. तुम्ही आम्हाला त्या गुंडांपासून वाचवलं. आम्हाला माहित नव्हतं
की इथे गुंडांना सुद्धा जादू येते. हे गुंड नाही, तिथले रक्षक आहेत. तुमची परीक्षा घेत होते हे की तुम्ही या गावात याच्या लायकीचे आहात की नाही. सांगा, मोमो डिमसम इन्स्टिट्यूटचा पत्ता का विचारत होता? आम्हाला माइंड मॅजिक शिकायची आहे. नाही शिकू शकत. खूप वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा आमच्या इन्स्टिट्यूटच्या 3 सर्वात हुशार विद्यार्थ्यांनी माइंड मॅजिक स्वतःच्या फायद्यासाठी शिकली होती. त्यांना माहित होतं की आमचे गुरुजी श्री श्री क्लिंबटिंगजींनी त्यांच्या सर्व पावर्स मंत्र तंत्र एका मूर्तीमध्ये लपवून ठेवल्या. त्या मूर्तीच्या केप, ग्लोव्ह, हॅट आणि युनानी ड्रेस मध्ये एवढ्या पावर्स आहेत की जर ते एकत्र आले हे तर कोणालाही जगातील सर्वात शक्तिशाली माइंड मॅजिशियन बनवून टाकतील. त्या शक्तीचा कोणी चुकीचा फायदा घ्यायला नको म्हणून गुरुजींनी त्यांच्या जादूच्या शक्तीने त्या मूर्तीचे 3 तुकडे करून जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ठेवले आहेत. जर त्या 3 विद्यार्थ्यांनी ते 3 तुकडे प्राप्त करून जोडले तर त्यांना हरवणं अशक्य होईल. एकीला तर इन्स्टिट्यूटवर ताबा सुद्धा मिळवायचा आहे. आता कोणीही बाहेरून येतात, त्यांना माइंड मॅजिक नाही शिकवलं जात. मला वाईट वाटलं. तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. आम्ही तुमच्याकडून माइंड मॅजिक शिकून एका वाईट माणसाला धडा शिकवणार आहोत. भाई, या फाटक्या तुटक्या माणसाला पत्ता विचारा ना. फाटका तुटका, मला वाईट वाटलं. तुम्ही आधी आम्हाला मोमो डिमसम इन्स्टिट्यूटचा पत्ता सांगा, मग वाईट वाटून घ्या काय. ओके साहेब, आम्ही तुम्हाला थुंपा बनवून खायला घालेन, मग तुमच्याकडून बक्षीस मिळवेन, मग घरी रेशन घेऊन जाईन. आद्या टाळी हा तर कुणी फास्ट फूड स्टॉल मला वाटतोय. कळलं काय? मला वाईट वाटलं. भाई, याच्या घरच्यांना किती त्रास होत असेल नाही. हा प्रत्येक गोष्टीचा वाईट वाटून घेतो. हे बघा, आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. आमच्या शहराला धोका आहे. आम्हाला एका व्यक्तीच्या शक्तींवर उपाय शोधायचा आहे आणि शहराला वाचवायचंय. तुम्हाला जर का पत्ता माहित असेल तर सांगा, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी विचारतो. चांगली माणसं आहेत, चला माझ्यासोबत, मी घेऊन जातो. हा कुठे घेऊन चाललाय? हो भावा, मला वाटतं आज आपल्याकडून पैसे काढूनच राहणार. स्वतःच्या दुकानावर घेऊन आलाय. अरे वाईट वाटेल त्यांना. दरवाजातून शिरून डोंगरावर कसं काय आलो? इथे सगळं काही मॅजिकल आहे. कळलं काय? एका बाजूला बर्फ, एका बाजूला वाळवंट. मोमो डिमसम इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं स्वागत आहे. भाई, असं वाटतंय जणू कुठल्या आश्रमातच आलोय. सर, तुम्हाला इथं पाहिजे ते सगळं काही मिळेल. खूप भूक लागलीये. एक हाक्का नूडल्स आणि मंचुरियन द्या बघू. मला वाईट वाटलं. हो बाबा, वाईट वाटून घेऊ नको. आम्ही मोठी ऑर्डर सुद्धा देऊ. आधी गुरु कोण आहेत त्यांना भेटव. अरे हे बावळट, हा मीच गुरु आहे. आता खूप झाला टाइमपास. मजा मस्ती नको करू. मस्ती ही. आता तू या रिंग मध्ये उडी मारणार ना. अशा गमती जमती आमच्याकडे मेळ्यामध्ये दाखवतात. भाई, ही जागा एकदम फालतू आहे भाई. खूप वाईट वाटलं. पकडा माझा हात. याला मानसिक शक्ती म्हणतात. आम्हाला वर्ल्ड टूर वर नाही जायचंय, जिंगलाला पकडायचंय. या मानसिक शक्तीच्या काय नूडल्स घालू का? गप्पा बसा बावळटांनो. हे माइंड मॅजिक आहे, पण तुमच्याकडून काहीच नाही होणार. जे या विद्येचा आदर नाही करत त्यांना याची समज नाही. त्यांना माइंड मॅजिक नाही शिकवलं जात.
भाई हा एकदम पोचलेला आयटम आहे भाई, सांभाळा. डोक्याची शक्ती सर्वात शक्तिशाली असते, पण तुम्ही माइंड मॅजिक शिकायच्या लायकीचे नाही आहात. मला वाईट वाटलं. नाही नाही, आम्हाला माफ करा. चला निघा इथून. आम्ही सुद्धा हट्टी आहोत. माइंड मॅजिक शिकल्याशिवाय इथून जाणारच नाही. हा एवढा अपमान तर याआधी कधीच नव्हता झाला, कळलं काय? माझा असा अपमान बरेचदा झालाय, पण जादूवाला अपमान पहिल्यांदाच होतोय. मजा आली भाई. आपल्याला काही करून गुरुजींना समजवावंच लागेल. त्यांचा राग थोडा शांत झाला की मग जाऊ त्यांना समजवायला, कळलं काय? भावराया, एक एक मंचाव सूप पिऊया. मंचाव सूप प्यायल्याने डोक्याला तरारी येईल. त्या दुकानावर गर्दी दिसतीये, चल तिकडेच जाऊया. केला शहराच्या सिक्युरिटी सिस्टीमचा दही काला. नाव आहे माझं झिंगालाला. आज मूर्तीचा दुसरा पार्ट घेऊन जाईन. 15 दिवसानंतर मूर्तीचं डोकं घेऊन जाईन. थांबू शकला तर थांबून दाखवा. ही झिंगालालाची पॉवर आहे, ज्यामुळे मूर्ती उडत आहे, कडीने कडी जुळत आहे. मूर्तीचे 2 पार्ट तर गेले, आता डोकं राहिलंय. आरामात बीचवर सनबाथ घेत लोळत आहे. माहित नाही ती टीम एक्स तोंड लपून कुठं फिरत आहे. नगर वॉन्ट्स टू नो. टीम एक्स इथे या. शहराच्या इज्जतीला वाचवा. मला उत्तर द्या, मला उत्तर द्या, मला उत्तर पाहिजे. आपल्याला गुरुजींना समजावून माइंड मॅजिक शिकावीच लागेल, तेही 15 दिवसाच्या आत. जर झिंगाकडे पूर्ण मूर्ती बनली तर त्याची पॉवर खूपच जास्त वाढेल.